रामकृष्ण हरी. तर आपण आज सुरू करत आहोत अध्याय 29. आजच्या अध्यायात आपण पाहणार आहोत की ब्रह्म राक्षसाचा उद्धार आणि भस्म महात्म्य. तर आपण अध्यायाला सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र दिसेनांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु योग महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आपण अध्यायाला सुरुवात करू. मग नामधारक सिद्धाला म्हणाला, हे मुने, त्रिविक्रम भारतीने श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे भस्माचे महात्म्य विचारले तेव्हा त्यांनी काय सांगितले. सिद्ध सांगू लागला. त्रिविक्रमाची जिज्ञासा पाहून श्री गुरूंना अतिशय संतोष वाटला. ते म्हणाले, मी तुला एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक ऐक. फार वर्षापूर्वी कृतयुगात एक वामदेव नावाचा एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी वास्तव्य करीत होता. शांत, निस्पृह, मौनी, जटाधारी, भस्मधारी, वल्कली आणि व्याघ्राजीन धारण करणारा हा सिद्ध पुरुष नित्य अनुसंधानात राहून सर्वत्र संचार करीत असे. एकदा तो क्रौंचारण्यातून कुठेतरी जात होता. त्या निर्भीड निर्मनुष्य अरण्यात एक भयंकर ब्रह्म राक्षस राहत होता. तो नरभक्षक होता. वामदेवाला पाहत असतो त्याला खाण्यासाठी धावला. महाज्ञानी वामदेव निशंकपणे त्याच्या सन्मुख उभा होता. बरे भक्ष सापडले असे म्हणून त्या ब्रह्म राक्षसाने त्याच्यावर झडप घातली. त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म ब्रह्म राक्षसाच्या अंगाला लागताच परिसच्या स्पर्शाने लोखंडाचे जसे सुवर्ण व्हावे तसे त्याचे सर्व जीवनच बदलून गेले. त्या महायोगाच्या भस्मचर्चित अंगस्पर्शाने त्याची सर्व पापे जळून गेली. त्याची क्षुधा, तृषा, उद्विग्नता नाहीशी झाली. अंतकरणातील तगमग आणि आक्रोश शांत झाला. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्याने वामदेवाची पाय धरले व म्हणाला, हे मुनीश्वर, तू साक्षात ईश्वर आहेस. तुझ्या दर्शनाने मी पावन झालो. तू कृपेचा सागर आहेस. घोर अंधारात फसलेल्या या पतिताचा तू उद्धार कर. माझ्यावर कृपा कर. वामदेवाने विचारले, बाबा रे, तू कोण आहेस? या घोर अरण्यात का राहतो आहेस? ब्रह्मराक्षस म्हणाला, स्वामी, तुमच्या स्पर्शाने मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट अशा नरजन्मात मी केलेली अनंत पापे सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट दिसत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो तेव्हा दुराचारी म्हणून कुप्रसिद्ध होतो. राज्यमदाने उन्मत्त होऊन मी प्रजेचा अनन्वित छळ केला. अनेक लोकांना ठार केले. मी असंख्य पतिव्रतांना भ्रष्ट केले. नाना जातीच्या हजारो स्त्रिया भोगल्या. तरी माझे विषयासक्त मन अतृप्तच राहिले. मी मद्यपान व मांसाहार करीत असे. पुढे मला क्षयरोग झाला. मी दुबळा व एकटा पडलो. शत्रुराजांनी आक्रमण करून माझे राज्य लुटले, हिरावून घेतले. मृत्यूनंतर यमदूतांनी मला नरकामध्ये घातले. तेथे हजारो वर्षे भयंकर यातना दिल्या. माझ्या कुकर्मांमुळे पितरांनाही नरकवास भोगावा लागला. त्यानंतर मी प्रेतवंशात जन्मलो. त्यावेळी मी विद्रूप देहाने वावरलो. मी नेहमी तहान व भुकेने व्याकुळ असे. त्या जन्मात अत्यंत हलापेष्ट सुसून झाल्यावर मला पुन्हा यमाकडे नेण्यात आले. त्यानंतर मी क्रमाने वाघ, आजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. या जन्मात मी क्षुधातृष्णेने अहोरात्र व्याकुळ होतो. तुम्हाला पाहून खाण्यासाठी धावून आलो आणि तुमच्या अंगस्पर्शाने चमत्कार केला. मला पूर्वजांचे स्मरण झाले. मी जन्मांतरी केलेली पातकी स्पष्ट दिसू लागली आहेत. हे योगेश्वरा, तुम्ही सामान्य यती नाहीत, साक्षात परमेश्वर आहात. माझ्यासारख्या दुराचारी पाप्यांचा उद्धार करण्यासाठी अवतरले आहात. आता एकच कृपा करा, माझ्या जन्म मरणाच्या शृंखला तोडा. ब्रह्मराक्षसाने वामदेवाला पुन्हा पुन्हा वंदन केले व पुढे म्हणाल, स्वामी, तुमच्या स्पर्शाने माझ्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. मन शांत झाले. उद्विग्नता संपली. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाला, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रताप आहे. त्याचा स्पर्श झाल्यामुळेच तुझ्या ठाई ज्ञान प्रकट झाले. भस्माचा महिमा अपरंपरा आहे. तो ब्रह्मधिकांनाही कळत नाही. म्हणूनच महादेव भस्म हे भूषण म्हणून धारण करतो. ज्याची थोरवी ईश्वराने मान्य केली आहे त्याविषयी मी अधिक काय बोलणार. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती आहे याची तुला कल्पना येईल. पूर्वी द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मण राहत असे. त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. त्याच्या वागणुकीने संत्रस्त
तृप्त झालेल्या ब्रह्मवृंदाने त्याच्यावर बहिष्कार टाकला, त्याला वाईट टाकून दिलं. त्याचे आई वडील, बंधू, आप्त, मित्र, स्वजन, स्वैरे या सर्वांनी त्याच्याकडे पाठ फिरवली, पण त्या पाप्याला कधी विधिनिषेध वाटला नाही. त्याने त्या शूद्र स्त्रीशी विवाह केला होता, पण तो अन्य स्त्रियांशीही व्याभिचार करीत असे. चरितार्थाचे काहीच साधन नसल्याने तो चोऱ्या करायचा. अशाच एके दिवशी चोरी करण्यासाठी गेला असताना एका शूद्राने त्याचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेरील स्मशानापाशी नेऊन टाकले. स्मशानामध्ये एक कुत्रा भस्मावर बसला होता, त्याच्या पोटाला भस्म लागले होते. प्रेताचा सुगावा लागताच तो ते खाण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या अंगावरचे भस्म प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणाला मारत मारत यमपुरीकडे नेत होते. शिवदूतांनी ब्राह्मणाच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले आणि ते त्वरेने यमलोकाकडे निघाले. मार्गामध्ये यमाचे दूत दिसले. शिवदूतांनी त्याला गाठले. त्या विप्राचा सूक्ष्म देह त्यांच्याकडून हिसकावून घेतला आणि त्यांना मारून पळून लावले. यमदूतांनी यमाची भेट घेऊन घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे यमाला राग आला. तो तत्काळ शिवदूतांपाशी आला आणि त्यांना खडसावून म्हणाला, तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत? हा ब्राह्मण किती पापी आहे याची तुम्हाला कल्पना आहे काय? याला तुम्ही शिवलोकी कसं नेता? शिवदूतांनी उत्तर दिले, या ब्राह्मणाच्या प्रेताच्या कपाळावर, छातीवर, दंडावर आणि सर्वांगावर भस्म लागले होते, त्यामुळे तो पावन झालेला आहे. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास लोकीच आणले पाहिजे अशी आमच्या स्वामींची आम्हाला आज्ञा आहे. भस्म लावणाऱ्या मनुष्याला कोणताही दोष लागत नाही. आम्ही तुमच्या दूतांचा वधच करणार होतो, पण धर्माचा विचार करून सोडून दिले. यापुढे ज्यांच्या देहावर भस्म आहे त्या कोणालाही तुम्ही यमलोकी आणू नये अशी तुमच्या दूतांना सूचना द्या. गळ्यात रुद्राक्ष माळा घालणारे, भाई त्रिपुंडी टिळा लावणारे यांच्या हातून काही पापी घडली असली तरी त्या भक्तांना शिवलोकीच गती मिळते. ते ऐकून यमाचा राग शांत झाला. त्याने आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्या कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. हे राक्षसा, असा आहे भस्माचा महिमा, म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, तुमच्या दर्शनाने मला पूर्वजन्मीचे ज्ञान झाले. मी काहीतरी पुण्य केलेले होते म्हणूनच मला तुमची भेट झाली. मी राजा होतो तेव्हा अनंत दुष्कृत्य केलेली असली तरी काही सत्कर्मेही केली होती. मी पानतस्त्याची सोय व्हावी म्हणून रानामध्ये एक तळे बांधले होते. ब्राह्मणांना शेत जमिनी दान देऊन त्यांच्या चरितार्थाची सोय केली होती. यमदूतांनी मला यमलोकी नेले तेव्हा चित्रगुप्ताने यमाला माझे पाप पुण्य सांगितले. त्यावेळी यमाने मला तुला या पुण्याचे 25व्या जन्मात फळ मिळेल असे सांगितले होते. ते वचन आज खरे ठरले. त्या पुण्याईने तुमची चरण दृष्टीच पडली. स्वामी, आपण मला भस्माचे महात्म्य सांगितले, आता भस्म विधीपूर्वक कसे धारण करायचे तेही सांग. वामदेव म्हणाला, एके दिवशी भगवान शंकर पार्वतीसह मंदार पर्वतावर बसले होते. त्यांच्या सम्मुख समस्त शिवगण 33 कोटी देव व अनेक ऋषी उपस्थित होते. तेवढ्यात सनत कुमारांचे आगमन झाले. त्यांनी शंकराला वंदन केले व म्हणाले, हे महाप्रभू, तू चतुर्विध पुरुषार्थांचा दाता आहेस, श्रेष्ठ धर्मोपदेशक आहेस, तरी ज्या योगे पापक्षय होऊन अल्पायसे मोक्ष प्राप्ती होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगावे. ते ऐकून शंकर प्रसन्न झाले. ते म्हणाले, ऋषीजन हो, अंगाला भस्म लावणे, भाई त्रिपुंड लावणे या गोष्टी नित्य श्रद्धेने केल्यास अनंतपट पुण्य लाभ होऊन मनुष्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात. आता भस्म धारण करण्याचा शास्त्रोक्त विधी सांगतो. सुकलेले गोमय म्हणजे सुकलेल्या गायीच्या शेणाच्या गोवऱ्या अग्नीने दग्ध करून जे राख मिळते तेच भस्म होईल. म्हणजे जे अग्नीने सुकलेल्या गायीच्या ज्या गोवऱ्या असतात त्या अग्नीमध्ये जाळून त्याची जी राख होते त्यालाच भस्म असे म्हणतात. जुन्या यज्ञ स्थानांतील माती म्हणजे जे जुनी यज्ञ कुंड होती त्याच्यामधली माती भस्मसहित लावण्याने अगणित पुण्य लाभ होतो. सद्योजात या मंत्राचे उच्चारण करून गोमयाचे भस्म तळ हातावर घ्यावे. अग्निरीती आदी मंत्राने ते अभिमंत्रित करावे. मानस्तोके या मंत्राने ते अंगठ्यावर माळावे. त्र्यंबक या मंत्राने ते भाई लावावे. त्र्यायुषे या मंत्राने कपाळास व भुजास म्हणजे दंडाला लावावे व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी मंत्रोच्चारात कपाळावर भिवयांना समांतर म्हणजे भुवयांना खेटून
भुवयाने इतक्याच लांबीच्या भस्माच्या 3 आडव्या रेषा काढाव्यात. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक असे म्हणतात. शंकरांनी उपस्थितांना त्रिपुंड्राच्या 3 रेषांच्या देवतांची नावे सांगितली. त्याच्यामध्ये ओंकाराचा अ उ म या 3 मात्रा कशा अधिष्ठित आहेत ते सांगितले. त्या रेषा अंतरात्म्याच्या क्रियाशक्ती, इच्छाशक्ती व ज्ञानशक्तीचे प्रतीकात्मक स्वरूप असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थी व संन्यासी या 4ही आश्रम धर्मांच्या लोकांनी तसेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णांच्या लोकांनी भस्मांकित त्रिपुंड्र लावावा. त्रिपुंड्र धारण करणाऱ्याला पुनरावृत्ती नाही. त्याला 4 पुरुषार्थ साध्य होतात. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याने पूर्वी केलेल्या सर्व पातकांचे निरसन होऊन तो पुण्यात्मा होतो. त्याला पृथ्वीवरील समस्त पवित्र तीर्थांमध्ये स्नान केल्याचे व समस्त पवित्र मंत्रांच्या जप अनुष्ठानाचे पुण्य मिळते. त्याला आयुष्य, आरोग्य, यश, कीर्ती, ज्ञान व अखिल सौख्य प्राप्त होते. त्याच्या 42 कुळांचा उद्धार होतो. जो विधीपूर्वक मंत्रोच्चारांसहित त्रिपुंड्र धारण करतो त्याची थोरवी काच वर्णावी. तो देवांना वंद्य होतो. इंद्रादी लोकपाल, विद्याधर, सिद्ध, गंधर्व असे सर्वच त्याला मान देतात. त्रिपुंड्र धारण करणारा देहांती दिव्य विमानात बसून स्वर्गलोकी जातो. तेथून ब्रह्मलोक व वैकुंठ येथे अनंत काळ वास्तव्य करून तो कैलासावर जातो. त्याला शिवसायुज्य प्राप्त होते. असा आहे त्रिपुंड्राचा महात्म्य. ज्याला मंत्रोच्चार येत नाहीत त्याने तो भक्तिभावाने धारण करावा. त्यालाही तेच फळ मिळते. ते निरूपण ऐकून सनत कुमारांना मोठे समाधान वाटले. देवांना व ऋषींना आनंद झाला. ते महात्म्य श्रवण केल्याने ब्रह्मराक्षसालाही परम संतोष वाटला. वामदेवाला वंदन करून तो म्हणाला, स्वामी माझा उद्धार करा, मला जन्म मरणाच्या यातनांतून सोडवा. त्याची मनोवस्था जाणून वामदेवाला दया आली. त्याने ब्रह्मराक्षसाला अभिमंत्रित भस्म दिले. त्याने त्या भस्माने त्याच्या स्वतःच्या कपाळावर त्रिपुंड्रक लावला. त्याला दिव्य देह प्राप्त झाला. तो अतिशय तेजस्वी दिसू लागला. त्याने वामदेवाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातली. तेवढे तिथे एक दिव्य विमान आले. त्यामध्ये बसून तो दिव्य लोकात गेला. महातपस्वी वामदेवाच्या कृपा प्रसादाने त्याला परमगती मिळाली. नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतीला म्हणाले, वामदेव हे मनुष्य रूपी धारण केलेले शंकरच होते. त्यांचे दत्तात्रेय महाप्रभूंशी साधर्म्य होते. योगियांचे ईश्वर असे महामुनी जगाच्या उद्धारासाठीच नित्य संचार करीत असतात. जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देहकष्टविती, परोपकारे त्यांच्या हस्ते प्राप्त केलेले भस्म धारण केल्याने ब्रह्मराक्षसाचा उद्धार झाला. म्हणून गुरुकृपा श्रेष्ठ मानली जाते. त्यांच्या सेवेची आवड हेच सर्वसाधारण मार्गांचे सार आहे. ते ऐकून त्रिविक्रमाला परमानंद झाला. श्रीगुरूंना वंदन करून तो कुमसी ग्रामी परत आला. गुरुसेवा हेच परमार्थ प्राप्तीचे सुलभ आणि श्रेष्ठ साधन आहे. हे रहस्य त्याच्या अंतकरणात पुरते ठसले होते. अध्याय 29 समाप्त. लवकरच आपण अध्याय 30 घेऊन येत आहोत. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुदेव महाराज की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. राम कृष्ण हरी.